नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या शेतामध्ये विहीर असेल किंवा बोर असेल आणि तुम्हाला जर त्यासाठी सोलर बसवायचा असेल, आता जी शासनाची स्कीम आहे मागेल त्याला सोलार पंप, या योजनेअंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो अर्ज तुम्ही घर बसल्या नक्की कसा करू शकता, त्याचं पेमेंट घर बसल्या कसं करू शकता, याचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या शेतकरी मित्र यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपला मागेल त्याला सोलार पंप या योजनेचा अर्ज घर बसल्या करून घ्या. चला तर जाऊया आपल्या स्क्रीनवर. मित्रांनो, आपल्याला गुगलवरती सर्च करायचं आहे मागेल त्याला सोलार. असं सर्च केल्यानंतर आपल्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. ही आहे आपली महाराष्ट्र शासनाची महावितरणाची वेबसाईट. या वेबसाईटवरती आपल्याला बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये अप्लाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे 3 ऑप्शन्स आहेत. जर तुम्ही अगोदर अप्लाय केलं तर करंट स्टेटस पहा आणि मेक पेमेंट आणि अप्लाय. तर इथं आपल्याला अप्लायवरती क्लिक करायचं आहे. अप्लायवरती क्लिक केल्यानंतर आता इथं थोडंसं झूम आउट करून दाखवतो, कारण तुम्हाला पूर्ण फॉर्म हा दिसणार नाही, त्याच्यामुळे मी थोडंसं झूम आउट अशा पद्धतीने इथं तुम्हाला मी सर्व दाखवेन. तर पहिला जो ऑप्शन आहे आपला पर्सनल अँड लँड डिटेल्स ऑफ ॲप्लिकंट, इथं काय विचारते, इज लिफ्ट इमिग्रेशन सिस्टीम. तर इथं आपल्याला नो करायचं आहे. इथं नो केल्यानंतर पुढं आपल्याला विचारते डिस्ट्रिक्ट काय आहे आपलं, तर डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. स्कीम नेम आपला ऑलरेडी येऊन जाईल. इथं तालुका विचारलं आहे, तालुका टाकायचं आहे. विलेज आपलं जे काय असेल ते त्या लिस्टमधून सिलेक्ट करायचं आहे. विलेज सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपला गट नंबर विचारते, गट नंबर टाकायचं आहे. सब गट नंबर म्हणजे कसं, आता तुमचा गट नंबर समजा असेल 685चा 1 किंवा 685चा 2, तर अगोदर आपल्याला 685 टाकायचं आणि सब सर्वेमध्ये आपल्याला 2 टाकायचं आहे. त्यानंतर टाईप ऑफ लँड आपली सेल्फ आहे का तुमची सामायिक क्षेत्र आहे ते आपल्याला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर लँड ओनर नेम, इथं तुमचं ॲटोमॅटिक नाव येईल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर टोटल एरिया तिथं ॲटोमॅटिक येऊन जाईल. ॲप्लिकंट फर्स्ट नेम, आता इथं तुम्हाला तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे, नंतर मिडल नेम, नंतर लास्ट नेम, अशा पद्धतीने इथं नाव टाकून घ्यायचं आहे. जेंडर सिलेक्ट करायचं आहे. कास्ट विचारलं आहे इथं SC ST OBC जनरल, जी तुमची कास्ट असेल ती इथून तुम्ही सिलेक्ट करा. पण लक्षात ठेवा, जर SC ST मध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे. त्यानंतर ईमेल ID असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या. ही सर्व माहिती भरल्यानंतर आता आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे बघा आपल्याला विचारले डिटेल्स ऑफ ॲप्लिकंट रेसिडेन्शियल ॲड्रेस, म्हणजे आपल्याला आपण जिथे राहता तिथला पत्ता इथे या ठिकाणी भरायचा आहे. तर त्याच्यामध्ये हाऊस नंबर, स्ट्रीट, त्यानंतर आपलं जे काही जिल्हा असेल तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे. तालुका जो असेल तो इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्या गावाचं नाव, पिनकोड अशा पद्धतीने इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आधार नंबर आपल्याला विचारलं ते व्हॅलिडेट करायचं आहे. तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं आय ॲग्री फॉर UID ऑथेंटिकेशन याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला आपला आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून आधार नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेंड OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP जाईल. तो OTP या ठिकाणी टाकून व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपलं आधार ऑथेंटिकेशन सक्सेस होईल. आधार ऑथेंटिकेशन सक्सेस झाल्यानंतर इथे आता आपल्याला आपलं इथं नाव, मोबाईल नंबर ॲटोमॅटिक येऊन जाईल. त्याच्यानंतर इथं आपल्याला परमनंट अकाउंट नंबर म्हणजे आपला पॅन कार्डचा नंबर विचारला आहे. जर टाकायचा असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या. आपलं नाव, मोबाईल नंबर इथं ॲटोमॅटिक येऊन जाईल. त्याच्यानंतर आपलं इथं जेंडर पण ॲटोमॅटिक येऊन जाईल. ही सर्व माहिती इथं व्यवस्थित येईल. त्याच्यानंतर आता खाली यायचं आपल्याला इरिगेशन सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की टाईप ऑफ इरिगेशन सिस्टम, तुमचं काय आहे, तलाव आहे, विहीर आहे, बोरवेल आहे, रिव्हर आहे, कॅनल आहे, शेततळ आहे, अशा जे तुमच्या शेतामध्ये आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे.
जर विहीर असेल तर वेल करा, जर बोर असेल तर बोरवेल करा. त्यानंतर इरिगेशन मोड विचारलेलं आहे, तर तुमचं मायक्रो आहे, ओपन आहे का पाईपलाईन आहे ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. ते तुमच्या याच्यानुसार करून घ्या. सोर्स ऑफ वॉटर क्वालिटी, तुमचं जी विहिरीचं किंवा बोरचं जे पाणी आहे ते सॉफ्ट आहे का हार्ड आहे विचारले ते टाकायचं आहे. तुमचं किती फुटाचं तुमची जी विहीर असेल किंवा बोर असेल किती फूट आहे ते विचारले ते टाका. तुमचं पावसाळ्यामध्ये किती फूट पाणी असतं ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे, ते तुम्ही इथं टाकून घ्या. त्यानंतर पुढे विचारलं आपलं उन्हाळ्यामध्ये किती फूट असतं ते पण इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाली विचारले एक्झिस्टिंग फार्म पॉन्ड, म्हणजे तुमच्या शेतामध्ये अगोदरच शेततळं आहे का विचारले. जर असेल तर यस करा, नसेल तर इथं नो करायचं आहे. तर इथं मी नो करतो. नो केल्यानंतर बोरवेल असेल तर त्याची विड्थ विचारलेली आहे इंचमध्ये, तर असेल तर टाका, नसेल तर तो ऑप्शन सोडून द्या, काही गरज नाही आहे. तर ही एवढी माहिती भरल्यानंतर आपल्याला पुन्हा खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला ॲग्रिकल्चर डिटेल विचारलेले आहेत. तर तुमचं मागच्या वर्षी खरीप किंवा रब्बी हंगामामध्ये कोणतं किती पीक घेतले ते विचारलेलं आहे. इथं आपल्याला तुम्ही 1 किंवा 2 पिकं घेतली असेल ते तुम्ही इथं टाका. त्याच्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे तिथं तुम्ही किती पीक घेतली ते तिथं टाकून घ्यायचं आहे. आता खाली विचारलेलं आहे एक्झिस्टिंग पंप डिटेल्स. तर आता तुमच्याकडे सध्या कोणता पंप आहे का असं विचारलेलं आहे. तर इथं तुमच्याकडे जर असेल तर यस करा, नसेल तर इथं नो करायचं आहे. तर इथं माझ्याकडे आता कोणताही पंप नसल्यामुळे मी इथं नो करतो आहे. जर तुमच्याकडे पंप असेल तर यस केल्यानंतर तुम्हाला इथं सर्व माहिती त्याची द्यावी लागेल. आता सध्याचा पंपाचा टाईप कोणता आहे, AC आहे, DC आहे, तुमचा पंपाचा सब टाईप कोणता आहे, पाण्यातील आहे का जमिनीवरचा आहे, अशा पद्धतीची माहिती तुम्हाला इथं सर्व द्यावी लागेल. तुमचा पंप किती HP आहे, 3 HP, 5 HP, पाण्याचा सोर्स, डिझेल तुम्ही कशावरती मोटर चालवता ते, अशा पद्धतीने सर्व माहिती या ठिकाणी टाकावी लागेल. जर असेल तर ही माहिती भरून घ्या, नसेल तर इथं सिम्पली नो करा आणि खाली यायचं आहे. तर खाली आपल्याला विचारलं रिक्वायर्ड पंप डिटेल्स, तुम्हाला आता जो पंप पाहिजे त्याची डिटेल इथे विचारलेली आहे. तर रिक्वायर्ड पंप टाईप याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की तुम्हाला पंप कोणता पाहिजे. तर इथं आपल्याला DC हाच एकच ऑप्शन आहे, तो आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. नंतर रिक्वायर्ड पंप टाईप, याच्यामध्ये सबमर्शिबल म्हणजे पाण्यामधील आणि सरफेस म्हणजे जमिनीवरील, इथे सिलेक्ट करा. पंप कॅटेगरी वॉटर करा. रिक्वायर्ड पंप तुम्ही सरफेसवरचं जरी केलं तरी इथं वॉटरच येणार आहे. त्यानंतर रिक्वायर्ड पंप कपॅसिटी इन HP, आता इथं क्षेत्र माझं कमी असल्यामुळे मला 3 HPचीच इथं पंप दिसतोय. जर तुमचं 3 एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 5 दिसेल, 5 HPचा घेता येईल. 5 एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 7 HPचा पण घेता येईल. त्यानंतर तुमचं विचारलेलं आहे की 1 मिनिटामध्ये किती पाणी तुमचं ते पंप आहे तो सोडू शकतं, ते इथं आपल्याला विचारलेलं आहे, तर इथं सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर आपल्याला इथे विचारलेलं आहे बूस्टर पंप अँड मोनोपोल डिटेल्स. जर तुम्हाला बूस्टर पंप आणि मोनोपोल पाहिजे असेल तर तुम्ही इथे यस करून त्याची डिटेल द्या, मोनोपोलची हाईट किती पाहिजे वगैरे, आणि नसेल तर तुम्ही इथं सिम्पली नो करू शकता. आणि जरी यस केलं तर इथं काय तुम्हाला त्याचं लगेच पेमेंट करावं लागणार नाही. ज्यावेळेस तुमच्या इथं जॉईंट सर्वेला लोक येतील त्यावेळेस त्यांना तुम्ही ते पेमेंट त्या ठिकाणी करायचं आहे. तर याच्यानंतर आपल्याला खाली बँक अकाउंट डिटेल्स विचारलेले आहेत. तर इथं आपल्याला आपला अकाउंट नंबर टाकल्यानंतर त्याचं नाव, IFSC कोड, बँक नेम, MICR कोड, ब्रांच नेम, ह्या सर्व गोष्टी आपल्या या ठिकाणी आपल्या पासबुकवर जशा आहेत त्या पद्धतीने टाकून घ्यायच्या आहेत. या सर्व डिटेल भरल्यानंतर खाली आता आपल्याला डिक्लेरेशन दिलेलं आहे, हे सर्व एकदा वाचून घ्या. डिक्लेरेशन वाचून घेतल्यानंतर खाली आपल्याला इथं चौकटीमध्ये क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर खाली आता यायचं आहे आपल्याला इथं. तर खाली आल्यानंतर आता आपल्याला इथं डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आता काय डॉक्युमेंट आपल्याला कंपल्सरी लागणार आहेत ते पहा. तुमचा 7/12 पाहिजे. 7/12वरती आपलं जे काही विहिरीवरचा पंप विहिरीवर बसवणार असाल तर विहीर, बोरमध्ये असेल तर बोर, तर अशा पद्धतीची नोंद आपल्या 7/12वरती पाहिजे. आणि जर तुमचा 7/12 हा सामायिक असेल तर 200 रुपयेचा स्टॅम्प पेपर घेऊन त्याच्यावरती तुम्हाला सर्व सामायिक खातेदारांची संमती घेऊन NOC आपल्याला या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला कॅन्सल चेक,
किंवा आपल्या बँकेचं पासबुकसुद्धा या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. तुम्ही या ठिकाणी पूर्ण डॉक्युमेंट जे आहेत ते आपल्याला PDF अपलोड करायचे आहेत. JPG, PNG हे फाईल्स आपल्याला इथं चालणार नाहीत. या ठिकाणी मी आता बँक पासबुक अपलोड करून घेतो. बँक पासबुक अपलोड केल्यानंतर आपल्याला खाली पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. तो सुद्धा आपल्याला PDFमध्येच या ठिकाणी अपलोड करायचा आहे. फक्त फोटो या ठिकाणी अपलोड होणार नाही, पासपोर्ट साईज आपलं PDF साईजमध्येच ते मला अपलोड करावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही SC/STमध्ये असाल तर तुम्हाला खाली SC/STचं कास्ट सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित त्या साईजमध्ये 500 KB पर्यंतची साईज आहे त्याच्यामध्ये अपलोड करायचं आहे. आणि इथं आपलं जोपर्यंत 100% दिसत नाही, युअर फाईल हॅज बीन अपलोडेड असं दिसत नाही, तोपर्यंत आपले डॉक्युमेंट अपलोड झालेले नाहीत असं समजा. डॉक्युमेंट अपलोड झालं तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. इथं जी माहिती येते तिथं ओके ओके आणि ओके असं 3 वेळा करा. आणि या ठिकाणी आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते या ठिकाणी आपलं सक्सेसफुल झालेलं आहे. इथं बेनिफिशरी ID येईल, बेनिफिशरी नेम येईल, मोबाईल नंबर येईल आणि डेट येईल. याचा फोटो काढून ठेवा, प्रिंट काढून ठेवा. हा जो आपला बेनिफिशरी ID आहे तो आपल्याला पुढे स्टेटस चेक करण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर खाली पेमेंटसाठी ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला किती पेमेंट करायचं आहे इथं दिसेल. टोटल अमाऊंट आपल्याला या ठिकाणी 21,982 रुपये एवढी इथं पे करायचे. तर हे अमाऊंट आपल्याला इथं दिसेल. तर खाली यायचं आहे, इथं आय ॲग्रीवरती क्लिक करायचं. आय ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर खाली पे नाववरती क्लिक करा. पे नाववरती क्लिक केल्यानंतर आता इथं आपल्यासमोर पेमेंट गेटवेचे भरपूर ऑप्शन येतील. इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI तुम्हाला जो सफिशियंट वाटेल तो UPI इथं तुम्ही निवडा आणि इथं तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं. आता इथं मी UPI केलेलं आहे. UPI QR आलेला आहे, याच्यावरती स्कॅन करून आता मी इथं पेमेंट करून घेतो आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं पेमेंट या ठिकाणी करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.